आहा बघा मस्त कुरकुरीत कारली आहे आणि ही कारली आहेत ना बघा अशी मस्तपैकी तळली ना अगदी मंद आचेवर काय बहारदार होतात तुम्हाला सांगते. यापूर्वी दोनदा आपण कुरकुरीत कारल्याची रेसिपी बघितलीच आहे, आणखी एकदा दाखवतो म्हणलं. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कारली तळून फक्त कुरकुरीत करून होणार नाहीये, मस्त सिक्रेट मसाला देखील करणार आहे. कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी काय आहे या सगळ्या टिप्स आहेत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करायचं. साहित्य काय घेतलं ते बघूयात. चला तर इतर साहित्यासोबतच आपल्याला हवंय पाव किलो कारलं. तर कारलं काय केलं, स्वच्छ धुवून घेतलं, कोरडं करायचं आणि त्याचे काप करायचे. खूप जाड काप नका ठेवून, खूप पातळही नाही, व्यवस्थित जाडीचे काप करायचे. आणि त्याचं बी आहे किंवा गर आहे तोही व्यवस्थित काढून घ्यायचा. तुम्हाला आवडत असेल गर ठेवला काहीच हरकत नाही, पण शक्यतो काढलेला बरा, कारण गर आणि बिया जरा जास्त कडवट असतात. तर इथे पाव किलो कारल्याचे छान असे काप करून झाले. यावर मीठ घालायचं, हळद, आणि यासोबतच हे ना आमसुला आहेत, कोकम ज्याला म्हणतात. हे तासभर मी भिजत घातले होते. आमसुला नाही घालायची, पण याचं सगळं पाणी, एक अर्धा कप पाणी याला लावून घ्यायचं. आमसुलाचं पाणी नसेल वापरायचं तर चिंच भिजत घाला आणि चिंचेचं पाणी वापरलं तरी चालेल, पण काहीतरी आंबटपणा याला गरजेचं आहे. यामुळे हलकासा कडवटपणा कमी होतो आणि आमसुलामुळे काय होतं ना, ते हलकं कारलं मऊ व्हायला देखील मदत होते पाणी रिलीज झाल्यामुळे, आणि चवही मस्त लागते. चला आता हे 15-20 मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवूया. चला इथे कारलं आहे ना, आता जवळपास 1 तासाच्या वर मी मुरत ठेवलं होतं आणि हे बघा भरपूर पाणी सुटलंय कारल्याला. आता यातलं पाणी निथळून घ्यायचं जेवढं शक्य असेल तेवढं, आणि हे पाणी निथळलेलं कारलं असं काढून घेऊयात. आता या कारल्यांच्या कापावर बेसन आणि त्याचसोबत तांदूळाचं पीठ चाळून घालायचं, म्हणजे कारल्याला कोटिंग छान येतं. आता यावर लाल तिखट आणि मीठही घालायचं. मीठ बेताने घाला, कारण कारल्यामध्ये आपण मीठ घातलंच होतं. आता या फोडी चांगल्या या पिठामध्ये कालवून घ्यायच्या. थोडंसं पीठ अजून. सो पीठ हे ना असं लावत राहायचं जोवर कारलं छान सुकं सुकं नाही होत तोवर. सो पाव किलो कारल्याला अर्धा कप पीठ लागतंच. चला आता हे बघा, पाव किलो कारलं होतं तर सगळी कारली अशी बेसनला कोट करून घेतली आहेत. कारलं तळून झालं की त्याला एक सिक्रेट मसाला देखील आपण भुरभुरणार आहोत. तर सगळ्यात आधी लाल तिखट, काळं मीठ, चाट मसाला आणि जिरेपूड हे सगळं मिसळूयात. कारलं छान तळून झालं की हा मसाला त्यावर भुरभुरायचा, कमाल चव लागते. चला आता हे कारलं आपल्याला तळायचं आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगते, हे आपलं छानसं बास्केट आहे, स्टेनलेस स्टीलचं आहे. यामध्ये तळं तुम्ही ठेवू शकता. बरं तुम्हाला सांगते, आता आषाढ आहे, आषाढ तळा, लगोलग श्रावण आहे, गौरी गणपती आहे, दिवाळी आहे, नवरात्र आहे, सणाची रेलचेल असते. तळं तर मजबूत होतं, पर फक्त तळणीचे पदार्थ काढण्यासाठी उपयोग होतं अजिबात नाही. फ्रूट वॉशिंगसाठी, व्हेजिटेबल वॉशिंगसाठी हे तुम्ही वापरू शकता. पालेभाज्या स्वच्छ करण्यासाठी. बरं तेही झालं. स्टोअर कसं करायचं, स्टोरेजसाठी देखील वापरू शकता. म्हणजे पुरचुंड्या असतात की नाही, थोडं बिस्किटं राहिले, थोडा साबुदाणा राहिला आहे, थोडे मसाले राहिले, तर ते यामध्ये ठेवून हे असं स्टोरेज म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. माझं काम झालं की स्टोरेज म्हणून वापरते. चला आता तेल गरम केलं, कारलं सोडूयात आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. आता छान कुरकुरीत होईपर्यंत ही कारली आपण तळून घेऊया. चला हे अगदी मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून झालंय. हे बघा, यातला पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे. सुरुवातीला टाकलं तेव्हा बुडबुड 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 होती, आता ही बुडबुड
खूप कमी झालेली आहे. इथवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आता वा वा वा, बघा काय कुरकुरीत झाले. आता हे कारली या जाळीवर घालूयात. आता अशीच सगळी कारली मंद आचेवर तळून घेते. मोठी आच अजिबात नका ठेवू, अगदी मंद आचेवर हे प्रकरण झालं पाहिजे. चल, सगळं कारलं तळून झालं. आता याच तेलामध्ये शेंगदाणे पण तळून घ्यायचे, चांगलेसे खरपूस करून घेऊयात. तळलेले शेंगदाणे काढूयात. आता हे कारल्यावरच घालायचं. याच तेलामध्ये आता लसूण पाकळ्याही तळून घेऊयात. लसूण तळत आला की यामध्ये कढीपत्ता देखील तळून घेऊयात. कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत करूयात. आता हे तेलातून काढून तेल चांगल्याने तळून कारल्यावर घालूयात. चला, कारलं तयार आहे. आता हा आपला मसाला यावर भुरभुरूया आणि हा चांगला टॉस करायचा. बघा किती मस्त कुरकुरीत झाले त्याची. आता हे कारल्याचे चिप्स आहेत किंवा कुरकुरीत कारलं आहे. हवाबंद डब्यामध्ये स्टोअर केलं तर 1.5-2 महिने छान टिकतं, अजिबात खराब होत नाही, कारण पूर्ण डिहायड्रेट करून घेतलेलं आहे हे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळलं देखील आहे. चला तर मग जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.